नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16/x². याला फक्त मी असं लिहून घेतोय, एक्स स्क्वेअर प्लस 16. हे एक्स स्क्वेअर जे आहे छेदामध्ये, त्याला मी वरती घेतोय. डेरिव्हेटिव्ह घेताना पण याचा वापर करणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू, आता याची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस ते -2 पुढे घ्या, -2 इंटू 16 आणि त्याची पॉवर 1 न कमी करा. हे असेल याचं सिम्प्लिफिकेशन 2x -32 x रेस टू -3. यालाच फक्त मी इथं असं मांडून घेतोय. व्हॅल्यू वापरताना आपण याचा वापर करणार आहे, या टर्मचा, आणि डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी याचा वापर करायचा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊया. एफ डबल डॅश एक्स इक्वल टू, इथे येणार 2 -32, हे -3 आता पुढे येणार. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, एक्स रेस टू -4 होणार. मग याचं सिम्प्लिफिकेशन 2 मायनस मायनस हे होणार प्लस, 30 त्रिक 90, 2 त्रिक 6, म्हणजे हे होणार 96 एक्स रेस टू -4. यालाच आपण असं पण लिहू शकतो या पद्धतीनं. मग तुमचं एफ ऑफ एक्स हित आहे, त्यानंतर एफ डॅश एक्स हित आहे, आणि एफ डबल डॅश एक्स ते हित आहे. आता आपल्याला पहिल्यांदा एफ डॅश एक्स इक्वल टू 0 हे बघावं लागेल. when f dash x equal to 0, f dash x हित आहे बघा, हिटर इक्वेशन 2 मध्ये. म्हणजेच हे काय होणार, 2x -32 अपॉन एक्स क्यूब, दिस इज इक्वल टू 0. या पूर्ण इक्वेशनला मी एक्स क्यूब न मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथं असं येणार 2x रेस टू 4 -32 इज इक्वल टू 0. हे 32 पलीकडे पाठवा, 2x रेस टू 4 इक्वल टू 32 होणार. म्हणजेच एक्स रेस टू 4 इक्वल टू 16 येणार. याचं फोर्थ रूट जर तुम्ही घेतलं तर एक्स इक्वल टू प्लस और -2 अशा दोन व्हॅल्यूज मला मिळतील. आता या दोन्ही व्हॅल्यूज घेऊन किती यायचं सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरून बघायचं ग्रेटर दॅन 0 येते का लेस दॅन 0 येते, आणि त्यावरून ठरवायचं मॅक्सिमा का मिनिमा. बघा, व्हेन एक्स इक्वल टू 2, एफ डबल डॅश एक्स इक्वल टू लिहून घेतोय पहिल्यांदा मी ते 2 प्लस 96 अपॉन एक्स रेस टू 4. याच्यात एक्स इक्वल टू 2 वापरायचं, 2 प्लस 96 डिव्हायडेड बाय 2 रेस टू 4. मग 2 रेस टू 4 म्हणजे होणार 16, 16 सख्ख 96, 6 येईल इथं अंशामध्ये, म्हणजे 2 प्लस 6 दॅट इज इक्वल टू 8 ग्रेटर दॅन 0. Therefore, by second derivative test, f of x is minimum at x equal to 2. आणि जर तुम्ही x इक्वल टू -2 वापरलं, बघा, when x equal to -2,
एफ डबल डॅश एक्स इक्वल टू 2 प्लस 96 अपॉन एक्स रेस टू 4. याच्यामध्ये व्हॅल्यू वापरूया एक्सच्या ठिकाणी -2. तर इथं बघा मायनस आहे पण रेस टू 4 आहे, त्यामुळे हे परत प्लस मध्येच 16 येणार. 16 सख्ख 96, 6 अधिक 2 तेवढीच व्हॅल्यू येणार, विच इज ग्रेटर दॅन 0. देअरफोर by second derivative test, f of x is minimum at x equal to -2. त्यामुळे हे दोन्ही ठिकाणी मिनिममच येते, एवढं लक्षात ठेवा. मग त्याची मिनिमम व्हॅल्यू मला काढायची आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा एफ ऑफ एक्स लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर. आता इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, आणि आपल्याकडे व्हॅल्यूज दोन आहेत, एक्स इक्वल टू 2 आणि एक्स इक्वल टू -2. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू मायनस जरी घेतलं तरी इथं प्लसच येणार आहे. त्यामुळं दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू सेम येणार आहे. इथं 2 चा स्क्वेअर येणार 4. इथे किती होते बघा, इथं 4 येणार, 4 न भाग लागला, इथं 4 चा भाग लागेल. याची मिनिमम व्हॅल्यू पण किती येते, 8च येते बघा मिनिमम व्हॅल्यू सुद्धा. आणि जर तुम्हाला शंका वाटत असेल तर एक्स इक्वल टू -2 पण वापरून बघा, तेवढंच येते. देअरफोर minimum value of f of x is equal to 8 at x equal to 2 and x equal to -2. या दोन्ही ठिकाणी एवढीच व्हॅल्यू येते. नेक्स्ट प्रॉब्लेम. f of x equal to x into log x differentiating with respect to x. f dash x equal to product rule operand, first function as it is, log x ची डेरिव्हेटिव्ह प्लस log x as it is, x ची डेरिव्हेटिव्ह 1. दिस इज इक्वल टू, इथं सिम्प्लिफिकेशन होईल, हे x ला x कॅन्सल होईल, आणि हे येणार 1 प्लस log x. त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, एफ डबल डॅश एक्स इक्वल टू 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3. when f dash x equal to 0, मग f dash x इथं दिसतंय इक्वेशन नंबर 2 मध्ये, म्हणजेच 1 प्लस लॉग एक्स, दिस इज इक्वल टू 0. त्याच्यावरून काय होईल, लॉग एक्स इक्वल टू -1 होणार. बघा लक्षात येते का. मग ह्यालाच मला हे -1 नको आहे इथं, हे असं लिहू शकतो आपण. बघा लक्षात येते का. किंवा ह्याला असं लिहिलं तरी पण चालेल. बघा तुम्हाला कुठलं बरं वाटते त्या पद्धतीनं तुम्ही ठरवा. हे असं लिहू शकताय, आणि नंतर हे -1 इकडे पाठवू शकता. बघा इकडे पण तेच येते, 1 अपॉन एक्स इक्वल टू ई येणार इथं. कारण इथं तुम्ही असं लिहू शकताय, लॉग ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ई.
त्याच्यावरून 1/x इक्वल टू ई येणार. इथं पण तसंच येणार. पाहिजे असलं तर बघा, पुढे इकडे सोडवून देतोय तुम्हाला ते. लॉग एक्स इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू, हे -1 पुढं आहे, त्याला मी इथे घेतोय. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकताय, एक्स इक्वल टू ई रेस टू -1 म्हणजेच 1/e. तुम्हाला कुठलं बरं वाटतंय हे तुमचं तुम्ही ठरवा. 2 पार्ट मी केलेले आहेत इथं सर. मग याच्यावरून एक्स इक्वल टू येणार 1/e. ही तुम्हाला एक व्हॅल्यू इथं मिळाली. आता ही व्हॅल्यू घेऊन सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं. when x equal to 1/e, f डबल डॅश x इक्वल टू, ते आहे 1/x. एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची, हे असं येणार. पाहिजे असली तुम्ही सेपरेट लिहून देताय. therefore f डबल डॅश एक्सच्या ठिकाणी 1/e, that is 1/e, that is equal to e. this e is greater than 0. आता ह्या e ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 2.718283 या पद्धतीनं ती व्हॅल्यू पुढे पुढे येत जाते. त्यामुळे इथं व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते सेकंड डेरिव्हेटिव्हची. therefore by second derivative test, f of x is minimum at x equal to 1/e. आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू आता मला काढायची आहे. now f of x equal to x into log x. आता याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू वापरून घ्यावी लागेल, x इक्वल टू 1/e. म्हणजे इथे येणार 1/e, इथे येणार लॉग ऑफ 1/e, लॉग ऑफ, हे वरती घेतोय e रेस टू -1, ते मायनस पुढे घ्या, असं येईल. मग लॉग ई म्हणजेच 1, इथे आहे बघा लॉग ई, त्याची व्हॅल्यू 1 येणार. -1/e, दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, f of x equal to log x/x, differentiating with respect to x. quotient रूल वापरावं लागेल. f डबल डॅश x इक्वल टू, इथे येणार डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, x ला वरती घ्या, लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस लॉग x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. दिस इज इक्वल टू, सिम्प्लिफिकेशन बघा इथं काय होईल, x ला x कॅन्सल होईल, 1 मायनस लॉग x येणार अंशात, डिव्हायडेड बाय मध्ये x². हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f डबल डॅश x इक्वल टू, इथं आता येणार x² चा स्क्वेअर येणार, हे x² वरती घ्या, 1 मायनस लॉग x त्याची डेरिव्हेटिव्ह, 0 मायनस लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1/x
मायनस 1 मायनस लॉग एक्सला तसंच ठेवा आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. therefore एफ डबल डॅश एक्स इक्वल टू, तर काय होणार बघा, मायनस येणार आहे पुढे, पहिली गोष्ट एक एक्स कॅन्सल होईल, मायनस एक्स. त्यानंतर इथं 2x ना आत मल्टिप्लाय करायचं आहे, शिवाय बाहेर मायनस आहे, त्यामुळे -2x. त्यानंतर मायनस मायनस प्लस 2x इंटू लॉग एक्स डिव्हायडेड बाय एक्स रेस टू 4 हे असेल. मग आता याचं अजून थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. -x -2x -3x आणि इथे एक एक्स आहे, थांबा मांडूया पहिला. -3x प्लस 2x टू लॉग एक्स डिव्हायडेड बाय एक्स रेस टू 4. अंशातनं एक्स कॉमन घेते, अंशातून एक्स जर कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहते बघा, -3 प्लस 2 लॉग एक्स डिव्हायडेड बाय एक्स रेस टू 4. इथं हे एक एक्स याच्यातलं कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहील एक्स क्यूब. त्यामुळे ही फायनल टर्म प्लसला पहिल्यांदा घेतोय, मायनस नंतर हे असेल. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. बघा लक्षात येते का, हे जरा थोडस वेळ खाणार आहे याच्यातलं. आता परत आपली पहिली प्रोसेस स्टार्ट करायची. वेन एफ डॅश एक्स इक्वल टू 0, मग एफ डॅश एक्स येत आहे, that is 1 minus log x divided by x square is equal to 0. आता याला सोडूया. therefore हे x square ने इकडे मल्टिप्लाय करून टाका, 1 minus log x equal to 0 होणार. म्हणजेच हे काय येणार, therefore log x equal to 1 म्हणजेच log x equal to log e होणार, हे 1 म्हणजेच x equal to e येणार. ही व्हॅल्यू आता सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरायचं. when x equal to e, f डबल डॅश x इक्वल टू हे एफ डबल डॅश एक्स आहे, याच्यामध्ये आता एक्सच्या ठिकाणी वापरतोय, म्हणजेच हे काय होणार, 2 लॉग ई -3 डिव्हायडेड बाय ई चा क्यूब येणार आहे. याचं सिम्प्लिफिकेशन बघा काय होते, लॉग ई म्हणजे 1 येणार, 2 इंटू 1 -3 डिव्हायडेड बाय ई क्यूब. मग 2 -3 म्हणजे मायनस येणार, -1 अपॉन ई क्यूब. ज्या अर्थी इथं पुढे मायनस आहे त्या अर्थी ही व्हॅल्यू लेस दॅन 0 येणार. जर हे लेस दॅन 0 आलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरा तिथं. therefore बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट f of x is maximum at x equal to e. आता त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढली पाहिजे, त्यासाठी परत एकदा एफ ऑफ एक्स लिहून घ्या, लॉग एक्स अपॉन एक्स आहे, ते लिहून ठेवतोय. when x equal to e,
मग लॉग ई येणार इथं डिवायडेड बाय, मग लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे, 1/e. त्यामुळे याची मॅक्सिमम व्हॅल्यू येईल 1/e. त्यामुळे प्रोसिजर्स बघून घ्या कशा पद्धतीनं आहे ते, हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर त्याने असं सांगितलंय, डिव्हाइड द नंबर 30 into 2 parts. या 30चे 2 भाग करा, सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. तर 30चे 2 भाग करायचे, फक्त त्यांचा गुणाकार मॅक्सिमम आला पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला 2 पार्ट्स त्याचे पाहिजे. आपण असं कन्सिडर करूया, ॲझ्युम दॅट 30 इज डिव्हायडेड into 2 parts x. एक पार्ट मी x कन्सिडर करतोय, मग दुसरा पार्ट काय येणार, 30 मायनस एक्स येणार. असे 2 भाग करतोय. मग यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम पाहिजे. देअर प्रोडक्ट इक्वल टू, मग काय येणार प्रोडक्ट, एक्स इंटू 30 मायनस एक्स. आता इथे चेक करायचं की एकच व्हेरिएबल आहे का, कारण पुढे जाऊन 2-2 व्हेरिएबल्स येतील. आता इथं एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळे मी प्रोडक्ट साठी पी लिहितोय आणि एक्सचं फंक्शन आहे म्हणून पी ऑफ एक्स लिहितोय. एक्स नात मल्टिप्लाय करून घ्या, 30x मायनस एक्स. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. तुमचं हे बेसिक फंक्शन झालं. आता याची 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायची. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं होणार पी डॅश एक्स, येणार 30 मायनस 2x. हे झालं इक्वेशन नंबर 2. याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, पी डबल डॅश एक्स इक्वल टू 30 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x ची डेरिव्हेटिव्ह -2. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्यायचं. when p dash x is equal to 0, तर हे काय होणार, 30 मायनस 2x इज इक्वल टू 0 होणार. therefore 2x इक्वल टू 30 येणार, म्हणजेच x इक्वल टू 15 येणार. आता ही व्हॅल्यू सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरायची. when x इक्वल टू 15, p डबल डॅश x इक्वल टू, ते किती आहे बघा बरं, -2 आहे. मग याच्यामध्ये x वापरायला जागाच नाही आहे, मग आहे तीच व्हॅल्यू लिहून टाकायची, -2 विच इज लेस दॅन 0. therefore बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, हे तेवढं आठवणीनं लिहायचं, कुठली टेस्ट आपण वापरतोय ते. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, प्रोडक्ट इज मॅक्सिमम when x इक्वल टू 15. आता याचा एक भाग तुम्हाला मिळाला, x इक्वल टू 15. when x इक्वल टू 15, दुसरा भाग आहे 30 मायनस एक्स, दॅट इज इक्वल टू 30 मायनस 15 is equal to 50. Therefore, two parts are 15 and 15. हे त्याचं फायनल आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये असं म्हटलंय त्याने, डिव्हाइड द नंबर 20 into two parts such that sum of their squares is minimum. थोडासा चेंज आहे, नंबर बदललेला आहे, कंडिशन बदललेली आहे, प्रोसिजर तीच राहील. assume that two parts of 20 are x and 20 minus x. आता काय म्हटले बघा, सम ऑफ देअर स्क्वेअर्स. आता इथं मांडूया आपण तशा पद्धतीनं, सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्सचा स्क्वेअर. सम आहे आणि सगळं एक्स मध्ये आहे, म्हणून मी त्याला लिहितोय एस ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्सचा स्क्वेअर. त्याला लिहितोय इक्वेशन नंबर 1. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय, तुम्ही सोडवून घेतलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एस डॅश एक्स इक्वल टू, इथे येणार 2x. इथं तेवढं व्यवस्थित काम करा, 2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी होणार, आणि 20 मायनस एक्स ची पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार -1. सिम्प्लिफिकेशन करून घेऊया त्याला. हे 2x आहे असंच, हे मायनस पुढे ठेवतोय, मायनस 2 इंटू ब्रॅकेट 20 मायनस एक्स, ह्याचं सिम्प्लिफिकेशन करू शकताय तुम्ही. 2x minus 40 plus 2x. Therefore, s dash x equal to 2x plus 2x. येणार 4x minus 40. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग with respect to x, s डबल डॅश x इक्वल टू, फक्त 4 येणार, पुढचं 40 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. ठीक आहे. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून घेऊया. प्रोसिजर तीच आहे, फंक्शन्स फक्त बदलत राहतील. वेन एस डॅश एक्स इक्वल टू 0, 4x मायनस 40 इक्वल टू 0 होणार, म्हणजेच येणार 4x इक्वल टू 40. देअरफॉर x इक्वल टू 10 येणार. आता ही व्हॅल्यू घेऊन सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं. वेन x इक्वल टू 10, s डबल डॅश x इक्वल टू, पहिल्यांदा ती व्हॅल्यू मी लिहून घेतोय, 4 इथं जे दिलेलं आहे ते हे इक्वेशन नंबर 3 आहे बघ. मग याच्यात एक्सच्या ठिकाणी 10 वापरायचं आहे. मी तर फक्त 4च आहे, ते तसंच ठेवायचं, व्हॅल्यू वापरायला जागाच नाहीये तिथं. दिस इज ग्रेटर दॅन 0. जर हे ग्रेटर दॅन 0 आलं तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार ते मिनिमम होईल. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, s of x is minimum when x equal to 10. That is, therefore, sum of squares is minimum when x equal to 10. Therefore, two parts of 20 are 10 and 10.
पहिलं एक्स कन्सिडर केलं होतं ते एवढं आलं. दुसरा पार्ट होता 20 मायनस एक्स, म्हणजेच किती होणार? 20 - 10 दॅट इज इक्वल टू 10. तेच इथे घेतलेलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए वायर ऑफ लेंथ 36 मीटर्स. वायर सांगितलेली आहे, त्याची लेंथ सांगितली आहे 36 मीटर. इज बेंट इन द फॉर्म ऑफ ए रेक्टँगल. त्याच्यापासून एक रेक्टँगल तयार केलेला आहे. फाइंड इट्स डायमेन्शन्स, म्हणजे त्याची लेंथ ब्रेडथ फाइंड आउट करा. इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. त्याचे डायमेन्शन फाइंड आउट करा जर त्याचा एरिया मॅक्सिमम असेल तर. आपण इथं कन्सिडर करूया एक 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 गोष्टी. पहिल्यांदा समजा ही ती वायर आहे, ठीक आहे. तर या वायरचं कन्व्हर्शन त्यांनी रेक्टँगल मध्ये केलेलं आहे. रेक्टँगल जो आहे तो या पद्धतीने येऊ शकतो. आता काय होणार, या वायरची जी लेंथ आहे, इथं लेंथ आहे एल, ती किती सांगितले त्यांनी, काहीतरी 36 मीटर. ही लेंथ म्हणजे हे पूर्ण ह्या चारही साइड्स आपल्याला घेतल्या पाहिजेत. मी असं कन्सिडर करतोय एक्स मीटर आणि वाय मीटर. मग टोटल लेंथ हे पण एक्स होणार, हे पण वाय होणार. टोटल लेंथ जर आपण फाइंड आउट केली तर याला आपण रेक्टँगलचं काय म्हणणार? पेरिमीटर म्हणणार. मग तो टोटल पेरिमीटर किती येणार? 36 मीटर येणार. आता हे तुमचं तुम्ही विचार करून तेवढं तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे. आपण इथं सुरुवात करूया. ॲज इन दॅट एक्स अँड वाय आर द साइड्स ऑफ रेक्टँगल. Therefore, its perimeter equal to, पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. इथं बघा, एक्स 2 वेळा येते, वाय 2 वेळा येते. पेरिमीटर होणार 2x प्लस 2y. त्यातनं 2 कॉमन घेऊन इथं मांडलेलं आहे. आणि हे पेरिमीटर म्हणजेच काय असणार आहे? 36 मीटर. ही त्याची लेंथ येणार. मग याच्यावरून एक्स प्लस वाय इक्वल टू येणार 18. याच्यावरून वाय इक्वल टू 18 मायनस एक्स येणार. आता त्याचा एरिया लिहिला पाहिजे मला. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू, मग साइड्स आहेत एक्स आणि वाय, मग एरिया येणार एक्स इंटू वाय. आता इथं बघा कशा पद्धतीनं आहे ते. आता एक्स पण आहे, वाय पण आहे, त्यामुळे इथं तुम्ही डायरेक्ट याला एफ ऑफ एक्स किंवा ए ऑफ एक्स, एरियासाठी मी ए वापरणार आहे, लिहू शकत नाही. मग ही जी व्हॅल्यू आहे वाय इक्वल टू 18 मायनस एक्स, ती इथं वापरायची पहिल्यांदा. म्हणजे मग हे काय होईल? एक्स इंटू 18 मायनस एक्स होणार. आता हे सगळं एक्स मध्ये आलेलं आहे. याला तुम्ही लिहू शकताय ए ऑफ एक्स. याला सिम्प्लिफाय करून घेतोय. एक्स नात मल्टिप्लाय करा. 18x मायनस एक्स स्क्वेअर, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता इथून पुढे आपली नेहमीची प्रोसेस स्टार्ट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए डॅश एक्स इक्वल टू 18 मायनस 2x. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए डबल डॅश एक्स इक्वल टू, इथे येणार -2 फक्त. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून घेऊया. वेन ए डॅश एक्स इक्वल टू 0, ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. 18 मायनस 2x इक्वल टू 0. Therefore 2x equal to 18
therefore x equal to 9. ही व्हॅल्यू घेऊन सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरा. When x equal to 9, a double dash x equal to -2. Therefore a double dash 9 equal to आहे तीच व्हॅल्यू लिहून टाकायची. ह्याच्यामध्ये पण x कुठं नाहीये, which is less than 0. Therefore by second derivative test, a of x, that is area, is maximum when x equal to 9. आता याच्यावरून y पण काढून घेऊया. y इक्वल टू लिहिलेला आहे बघा आपण वरती 18 minus x. Therefore y equal to 18 minus 9, that is equal to 9. Therefore dimensions of a rectangle are नाइन मीटर अँड 9 मीटर. यालाच तुम्ही दोन्ही जर सेम असतील तर तो स्क्वेअर असेल. Therefore it is a square. मग काही वेळेला असं पण विचारतात प्रूव्ह दॅट इट इज अ स्क्वेअर वगैरे म्हणून, त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे या पद्धतीनं घेऊ शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए बॉल इज थ्रोन इन द एअर. इट्स हाईट ऍट टाइम टी इज गिवन बाय. हाईटचं इक्वेशन दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ टाइम टी. फाइंड द मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच. मग डायरेक्ट त्याने फंक्शनच दिलेलं आहे आपल्याला, त्यामुळे काय प्रश्नच नाही त्याच्या. इथं काय वेगळं काय कॅल्क्युलेशन वगैरे काय करायचं नाही, डायरेक्ट एच इक्वल टू घेऊन घ्यायचं आणि सोडवत जायचं. गिव्हन h इक्वल टू 3 plus 14t minus 5t स्क्वेअर. मी ह्याला फक्त असं लिहून घेतोय h ऑफ t इक्वल टू हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागेल. आता एच डॅश टी इक्वल टू 3 ची डेरिव्हेटिव्ह 0, इथे येणार 14 मायनस 10t. हे तुमचे इक्वेशन नंबर 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. एच डबल डॅश टी इक्वल टू इथे येणार फक्त -10 येणार. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता व्हेन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0, when h dash t equal to 0, 14 minus 10t, this is equal to 0. मग हेच काय होणार 10t equal to 14. therefore t equal to 14 upon 10. बेस आती 14, बे पंचे 10. हा टाइम येणार 7/5 सेकंद. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरावी लागेल. when t equal to 7/5, h डबल डॅश t इक्वल टू -10. मग टी वापरायला याच्यामध्ये जागाच नाही, इथं टी दिसतच नाही याच्यामध्ये कुठं, त्यामुळे आहे हीच व्हॅल्यू लिहून टाकायची. दिस इज इक्वल टू -10 which is less than 0. Therefore
by second derivative test, height is maximum when t equal to 7/5. आता ही जी व्हॅल्यू मला मिळालेली आहे ती आपण हाईटच्या इक्वेशन मध्ये वापरूया, म्हणजे तुम्हाला तिथली मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. वेन टी इक्वल टू 7/5, एच इक्वल टू, इक्वेशन असं आहे 3 + 14t मायनस 5t स्क्वेअर. मग याच्यामध्ये वापरूया ती व्हॅल्यू टी इक्वल टू 7/5 येते. 3 + 14 इंटू 7/5 मायनस 5 इंटू 7/5 त्याचा स्क्वेअर. हे किती होते बघा आता. 3 + 14 = 98 होणार, डिवायडेड बाय 5 मायनस 5 इंटू याचा स्क्वेअर येणार 49, छेदामध्ये येणार 25, म्हणजेच हे किती होते बघा. 3 इथं भाग लागेल, याला भाग घालूया. इथं 5 × 5 = 25 करून घेऊया. हे 98/5 मायनस 49/5. मग या दोघांची वजाबाकी करून घेतोय, म्हणजेच किती होणार. 3 + 98 वजा 49 येणार 49. (49/5). दिस इज इक्वल टू, याचा लसावी घेतोय 5, 5 ने इकडे मल्टिप्लाय करा. 5 × 3 = 15 अधिक 49 किती होणार. 49 आणि 5 = 54 आणि 10 64 छेद 5. त्याला भाग घालावा लागेल. 12 × 5 = 60, म्हणजे उरतील त्यातले 4. 5 × 8 = 40. त्यामुळे हे जास्तीत जास्त 12.8 युनिट इथपर्यंत जाईल. Therefore maximum height reached is equal to 12.8. त्यांनी प्रॉब्लेम मध्ये कुठलंही काही युनिट वगैरे काही दिलेलं नाहीये, त्यामुळे 12.8 युनिट्स हे त्याचं फायनल आन्सर.